मालेगावात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरलाय। मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। तर मनमानी पद्धतीने भूसंपादन सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। वारंवार तक्रारी केल्या मात्र तरी सुद्धा दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला त्यांनी विरोध केलेला आहे। रेल्वे मार्गासाठी सुरू असलेले अधिग्रहण दर हा कमी लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। तर तिथल्या आंदोलकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। पाहूयात। मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी जी अधिकृत करणारी जी जमीन आहे ती मालेगाव तालुक्यातील काही जो भाग आहे तो सुद्धा त्यात अधिकृत केला जात आहे आणि त्याच्या विरोधात आज जे शेतकरी आहेत या ठिकाणी रास्ता रोको करीत आहेत। आपण बघू शकता की मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि जी अधिकृत करण्याची जी पद्धत आहे ती कुठेतरी चुकीची आहे आणि जो जमिनीचा दर आहे तो अतिशय कमी पद्धतीने दिला जातो आहे। याविषयी शासन दरबारी वेळोवेळी तक्रारी करून देखील या शेतकऱ्यांची कुठेतरी दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आपण काही शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की नेमकं काय आहे तुमचं। न्यू मनमाड इंदोर रेल्वे मार्ग जो जातोय याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या शेती संपादन करण्याचं काम चालू आहे तर त्या जी आता मोजणी चालू आहे त्या मोजणीला आमची हरकत आहे किंवा तीव्र विरोध आहे। आज एकीकडे शेतकऱ्यांच्या जमिनीला जवळजवळ 3.5 लाख रुपये एकर प्रमाणे जर कधी शासन प्रशासन जर मोबदला देत असेल ती एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा आहे। आज विचार करा 2007 मध्ये याच भागामध्ये MIDC मंजूर झाली होती त्यावेळेस हेक्टरी 37.5 लाख रुपये प्रमाणे मोबदला दिला गेला होता आणि त्यावेळेस 2007 म्हणजे 18 वर्षापूर्वी 37.5 लाख रुपये दिले गेले आणि 18 वर्षानंतर शासन फक्त 8.5 लाख रुपये हेक्टरी जमीन देते। त्याच्यात काही लोकांच्या चाळी आहेत, बंगले आहेत, त्याच्यानंतर काही संपत्ती। आमची ठाम मागणी आहे की जे रेल्वे प्रकल्प बाधित जे शेतकरी आहेत त्यांना 1.5 कोटी रुपये हेक्टरी मोबदला मिळावा आणि जे प्रकल्प बाधित जे शेतकरी आहेत त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावा ही आमची स्पष्ट मागणी आहे। आज एकीकडे शासन म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत परंतु आज कुठलाही नेता नाही, कुठलाही पक्ष नाही, कुठलाही सामाजिक कार्यकर्ता शेतकऱ्यांमागे उभं राहायला तयार नाही। आम्ही सर्वात पहिले भारतीय जनता पार्टीचा आणि या सरकारचा तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो। आज तुम्ही एकीकडे शेतकऱ्यांना 3.5 लाख रुपये एकर प्रमाणे जमीन ते मोबदला देत असाल तर आमच्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं। काही लोकांकडे 1 एकर जमीन आहे, समजा त्यांची 10 गुंठा जमीन उरली तर त्या 10 गुंठ्याचं करायचं का हा मोठा प्रश्न। हे जे आंदोलन केलं आता या आंदोलनाची जर तुम्ही प्रशासनाने दखल नाही घेतलं तर याच्या पुढे काय? याच्या पुढे आता तर रास्ता रोको केला, याच्या पुढे आणखीन तीव्र आंदोलन जसं धरणे मोर्चा, बिराड मोर्चा हे सगळे आंदोलन आम्ही करणार आहोत। आणि अजून काय सांगाल? आम्ही डायरेक्ट आत्मदान आंदोलन करणार आहेत। आता बाकी काहीच नाही, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, नाही दिला तर आत्मदान विचारा म्हणजे आंदोलन करणार आहेत आम्ही। एकंदरीत आपण बघितलं असेल की जर कधी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या नाही झाल्या तर यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन या शेतकऱ्यांकडून छेडण्यात येईल। मी विशाल मोरे, झी मीडिया, मालेगाव। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय। तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये घोसाळकर यांचा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी बोलताना तेजस्वी घोसाळकर भावूक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। अभिषेक घोसाळकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकास कामं व्हावीत यासाठी आपण हा निर्णय घेतलाय असंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर ठाकरे कुटुंबाचं ऋण विसरू शकत नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली आहे। आता भाजपमध्ये मी पक्षप्रवेश केलाय त्यामुळे खरं तर अमितजी साहेब आणि दरेकर साहेब यांचं मी धन्यवाद देते की माझा पक्षप्रवेश केल्याबद्दल। हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला